त्यानंतर विशाल याच्यासाठी अगदी 400 रुपयांचा कॅश प्राइज दिले जाते. ते देखील मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते ते कॅश प्राइज डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. असं स्पीडअप करायचं आहे. अगदी पहिला चेंडू हाताळण्यापासून आपल्याला 20 मिनिटांचा अवधी असेल, त्यामध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. अन्यथा अंतिम षटकामध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. नंतर होती या सामन्याला सुरुवात. एका बाजूने विहान स्ट्रायकर, त्याच्या विपक्षामध्ये असेल SB11. गोलंदाजी मार्ग सध्या असेल शुभम पाटील. स्ट्राईक एंडवर मनीष वलटे. गोलंदाजी मार्कवर असेल शुभम, तर स्ट्राईक एंडवर असेल मनीष वलटे. कुणबी प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात फास्टेस्ट 50 मनीष वलटे याच्या नावावर. पहिल्या चेंडूवर अगदी जोरदार अपील केला जातोय आणि पहिल्या चेंडूवर मनीष वलटे याला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बडी मछली जाल में मनीष वलटे बॅक टू डग आउट. पेव्हिलियनच्या दिशेने जावं लागतंय. मोठा मासा गळाला लागलाय, कारण जर एकंदरीत बघायला गेलं तर गोल्डन डकचा शिकार ठरतोय. अगदी चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता. आउटरच घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट स्वरूपामध्ये निर्धाव आणि झाली विकेटची पतन. अगदी यष्टीरक्षकाकडनं कुठल्याही प्रकारे चुकी झाली नाहीये. झेल पकडला गेला आणि या सामन्याच्या दृष्टिकोनात एक महत्वाचा झेल. असं त्यानंतर पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल रोहित फ्रॉम गौरापूर. एवढ्याच चेंडूला दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत प्रतीक पाटील करणार नाहीये चुकी. दुसऱ्या चेंडूवर झालाय दुसऱ्या विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट्स बघायला मिळतात. एकंदरीत पहिल्या चेंडूवर मनीष वलटे, दुसऱ्या चेंडूवर रोहित पाटीलला जावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या षटकात मात्र अगदी सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेटचं पतन झालंय. पुढील फलंदाज राहुल शेनवेकर इन ऍक्शन. आपण ज्याला पाहू शकाल हॅट्रिकचा चेंडू असेल शुभम याच्यासाठी. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठ्या विकेट्स, अगदी 2 मोठे मासे गळाला लावलेत. कुठपर्यंत मजल मारली जाईल, कशा प्रकारे एक मोठं आव्हान समोर ठेवलं जाईल का, सन्मानजनक धावसंख्या उभारली जाईल का, 40 प्लस 50 प्लस या 60 प्लस, कुठपर्यंत मजल मारली जाईल. स्पीड अप पास करायचंय. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल शुभम, हॅट्रिक चेंडू घेऊन सज्ज. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंडवर सज्ज असेल राहुल शेनवेकर. राहुल टू शुभम, शुभम टू राहुल. यावेळेस देयष्टीवर चेंडू आदळतोय डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मात्र पॉवरफुल असा फायदा उठवता आला नाहीये.
कारण जर बघायला गेलं तर पॉवर प्ले मध्ये सीमारेषेवर फक्त 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. त्याचा कुठेतरी एक फायदा उठवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे होता. यावेळेस मात्र अगदी डाव्या एसटीच्या बाहेरील चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा येतोय. अव्वंतर धावेने संघाचं खातं उघडलं जातंय. अकाउंट ओपनिंग होते, श्री गणेशा होतोय. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना या षटकात आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि या 3 चेंडूत एक धाव वसूल करता आली आहे. त्यावेळेस स्विंग अँड मिस, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं या शुभम याच्या मार्फत. मोठा फटका कन्वर्ट करण्यात मात्र आले अपयश, कनेक्शन झालं नाहीये. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची सांगता. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. एवढ्याच देखना फटका, रोशन साबळे करणार नाही या चुकी. राहुल शेनवेकर याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 3. पहिल्या षटकात मात्र एकंदरीत बघायला गेले तर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर तब्बल 3 विकेटचं पतन झालंय. धाव संख्या मात्र 1. चला तर पहिलं मॅच मधनं जाऊया, जिथनं आपण मॅच पाहतोय. टीम विहान स्ट्रायकर आणि त्याच्या विपक्ष टीम 2 हात करतीये, ती टीम SB11. न्यू बॅटर विशाल वल्टे. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, स्क्वेअर लेग फाईन लेगच्या क्षेत्रात त्याला फटके मारायचे होते, तिथनं येतोय डॉट बॉल. तर या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत किशोरजी पवार साहेब, सरपंच ग्रामपंचायत खुपरी, हे इथे उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं स्वागत असेल त्यांचं देखील. त्यांची देखील एक स्पर्धा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खुपरी या गावामध्ये. तर पूर्वी जाऊयात मॅचमध्ये, जिथं सेकंड ओव्हरमधनं गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा बॉल प्लम स्वरूपाची जी स्ट्रॉंग अपील झाली त्यावरनं पंच तितकेसे खुश नाही आहेत. रोहित ठाकरे, ज्याला आपण गोलंदाजी मार्कवरनं पाहतोय, सज्ज होईल. जी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आतापर्यंत, जे 3 विकेटच्या मोबदल्यात 1 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना मात्र विहान स्ट्रायकर एका बाजूने आपण पाहतोय थोडासा अडचणीत आता सध्या तरी सापडलाय. पुढचा बॉल मात्र 2 क्षेत्ररक्षकांमधला परफेक्ट गॅप, चेंडू जातो डिपेक्सच्या कव्हरवरनं, येतोय सीमा रेषा पार, चौकार. 4-4-4. या चौकाराच्या मदतीनं जी धावसंख्या स्कोर कार्डवर 5 लागली आहे. सुपर 6 मधली ही शेवटची आणि अंतिमची आपण लढत पाहतोय, तिथनं टॉप 3 करताचा हा संघर्ष आपल्याला सध्या मैदानात दिसून येतोय. एका बाजूने विहान स्ट्रायकर तर एका बाजूने टीम SB11. ही टीम चे 2 हात करते एकमेकांच्या विपक्षात. पुढचा बॉल सज्ज होईल पुन्हा एकदा. बॉलिंग मार्कवरनं रोहित ठाकरेला आपण पाहतोय. दर्जेदार क्वालिटी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. 4.
या ठिकाणी जर पाहिलं तर SB11 संघाचे संघमालक हेमंतजी रिकामे असतील, निखिलजी घागस असतील, कुंदनजी गवाळे असतील, रणजितजी जोगमार्गे यांचा संघ जो SB11 एका बाजूने आपण पाहतोय. विहान स्ट्रायकर संघाचा विचार केला तर मनोजजी वलटे यांचा संघ. दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि जरी सध्या जी परिस्थिती आहे ना ती विहान स्ट्रायकर संघाच्या विपरीत आहे. तत्पूर्वी पुढचा बॉल सज्ज होईल, वेट केलं, तदनंतर मात्र एका धावे करता शुभम त्या ठिकाणी होता. एक धाव ची कंप्लीट केली जाते, या सिंगल कन्वर्ट होईल. या सिंगलनं धावसंख्या जी 1 ने जाऊन डबल फिगर 10 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचेल. मी सर्व संघमालक कुठे आजूबाजूला असतील तर त्यांना प्लीज मुख्य मंचावर येण्याची विनंती करेन. स्पर्धा आपली आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या योगदानानं ही एक भव्य दिव्य स्पर्धा जी आपल्याला वाडा विक्रमगड तालुका 2 तालुके एकत्र करून ही कुणबी क्रिकेट लीग आपल्याला भरवण्यामध्ये यश आलंय. खऱ्या अर्थानं आजचा फायनलचा आणि अंतिम दिवस आहे. विशाल वलटे पुढचाच बॉल चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट वरनं येतोय 6 धावांकरता विशाल वलटेचा हा स्ट्रोक षटकार 6. चेंडू लगेच द्यायचा आहे तिकडनं. सर्वांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. प्लीज स्पर्धा आपली आहे आणि आपलं सर्वांचं सहकार्य हे मोलाचं आहे. लगेच चेंडू जिथे षटकार चौकार येतो तो लगेच चेंडू ग्राउंडमध्ये पोहोचवायचा आहे. प्लीज तेवढं सहकार्य करा. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येची तब्बल वेग पकडतीये. 6 न 16 या धावसंख्येवर जाऊन मात्र पोहोचेल. SB11 एका बाजूने आपण पाहतोय तर टीम एका बाजूनी विहान स्ट्रायकर हे 2 संघ एकमेकांच्या विपक्षात. तिथनं रोहित ठाकरे गोलंदाजी मार्कवर असताना मात्र शेवटचा चेंडू इथून पुढे रोहित ठाकरेचा जर विचार केला ना तर खूप महागडा ठरलाय. तब्बल त्यानं आपल्या गोलंदाजीतनं आतापर्यंत 15 धावा या त्यांना खर्ची केल्यात. तो रोहित ठाकरे मॅन फ्रॉम गांधरे गावचा हा खेळाडू जिथनं निखिल भुईर यांच्या सानिध्यातनं तयार झालाय. आणि मग गावसंघ असो किंवा मग आज जी वर्णी लागली SB11 या टीमकडनं खेळताना मात्र शेवटचा बॉल अंतिमचा चेंडू या सेकंड ओव्हरमधनं 3 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर असतील. जिथनं जर पाहिला अखेरचा आणि अंतिमचा बॉल समोर एक तंत्रशुद्ध फटके खेळणारा बॅटर विशाल वलटेच्या विपक्षात आडव्या बॅटनं मन बनवलं होतं. डायरेक्ट हिट कदाचित झाली असती तर धोका होऊ शकला असता. तर या ठिकाणी मी मुख्य मंचावरनं जे मान्यवर उपस्थित आहेत किशोरजी पवार साहेब सरपंच ग्रामपंचायत खुपरी गावचं हे गावचं प्रथम नागरिक म्हणून किशोरजी पवार त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय. लेजंड क्रिकेटर सुरेशजी पष्टे यांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं किशोरजी पवार साहेबांचा तो शुभ सन्मान करायचा आहे. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 8.50 च्या सरासरीनं. तदनंतर या ठिकाणी गणेशजी धनवा साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान होईल मुख्य मंचावरनं. जर आपण पाहिलं तर तो शुभ सन्मान मी करण्याची विनंती मनोजजी वलटे यांना करतो. तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान करणं हे आद्य कर्तव्य. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ती धावसंख्या 17 आहे ना स्कोर कार्डवर 17 खतरा. मात्र 2 टीम एकमेकांच्या विपक्षात टॉप 3 मध्ये पोहोचण्याकरताचा हा संघर्ष आपल्याला दिसतोय मैदानात. नो डाऊट वाडा तालुक्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ना तो गोलंदाज सज्ज होईल. निखिल भोईर मॅन फ्रॉम गांधरे गावचा हा सुपुत्र मात्र इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता येईल. एका बाजूने जर आपण पाहिलं तर SB11 या टीमकडनं खऱ्या अर्थानं महत्त्वाचा खेळाडू म्हणून निखिलकडे पाहिलं जातं. पहिला बॉल हाताळताना विशाल वलटेच्या विपक्षात लोपर फुलटॉस बॉल ज्यावर 1 धाव कंप्लीट केली आहे. त्या ठिकाणी संकेत जो चेंडूवर आलाय टिपमिड विकेट आणि जवळजवळ काऊ कॉर्नर या क्षेत्रातनं तो चेंडूपर्यंत येऊन पोहोचला. तिथनं फेकी करेल धाव कंप्लीट होईल. 1-1 न धावसंख्या वधारती जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवर. खूप चांगला मॅचेस आपण पाहतोय. 2 तालुक्यांचा समावेश असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा खऱ्या अर्थानं. पुढचाच बॉल पुन्हा एकदा समीर करता. पुढचा बॉल चांगला चेंडू हाताळताना पायात आलेला बॉल जिथनं फक्त
चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं जे काम मात्र केलंय, या एकीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारेला जाऊन पोहोचेल. ती टोटल 19 या धावसंख्येवर. अवघ्या पुढच्याच महिन्यामध्ये आलेली या 19 फेब्रुवारी जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, धावसंख्या तीच सध्या स्कोर कार्डवर आहे 19. विशाल वल्टेच्या विपक्षात पुढचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर जो अतिरिक्त टर्न झाला तिथनं मग पंच आम्हाला दर्शवतात हसमुखजी पाटील यांना आपण पाहतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज जो पॅनल आहे, त्या पॅनलचं नाव आहे आणि त्या पॅनलचे ऑफिशियल पंच आपण पाहतोय. प्रदीपजी भंडारी सर अध्यक्ष आहेत, हसमुखजी पाटील असतील, मग मंगेशजी बाईत असतील, हे 3 पंच सध्या. जिथनं जर आपण पाहिलं विशाल वल्टे ज्याला त्याच्या विपक्षात पुढचा बॉल पटका स्टेट ड्राईव्ह न सजवलाय, लॉंग ऑफला येतोय. आमच्या समालोचन कक्षाला दिलेली ही थेट सलामी विशाल वल्टेच्या बॅटमधनं. हा आक्रमक स्ट्रोक, षटकार 6, एक संधी डीजेला. विशाल वल्टेच्या बॅटमधनं आक्रमक स्ट्रोक, षटकार येताना. लेट आलाय पण थेट आलाय. जिथनं विशाल वल्टे आलाय ना तिथनं धावसंख्येचा जो ओघ आहे तो मात्र कमी ठेवला नाहीये त्याने. सिंगल डबल जिथे खराब बॉल येतोय तिथे षटकार देखील येतोय. खूप चांगलं क्रिकेट हे मात्र मैदानात आता दाखवतोय सध्या तो विशाल वल्टे. पुढचा बॉल निखिल भोईरच्या विपक्षात. आडव्या बॅटनं बैठक शॉट खेळायचं होतं. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि मग तिथनं फेकी करतोय. धावा कंप्लीट होतील. या दोन धावसंख्या वधारती जाऊन पोहोचेल ती 28 धावा. 28 आकड्याचा इतिहासही खूप मोठा आहे. तब्बल 28 वर्षानंतर जिंकलेला तो वर्ल्ड कप. 1983 नंतर 2 एप्रिल 2011चा तो दिवस. खऱ्या अर्थ 28 वर्ष लागली तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 50-50 ओव्हरमधला तो वर्ल्ड कप जिंकण्याकरता. चौकार आहे, दर्शवलंय 4 धावा. म्हणजे या चौकाराने जी धावसंख्या आहे ती 30 वर जाऊन पोहोचतीये. जे तिकडे आसपास बाउंड्रीवर आहेत त्यांचंही लक्ष असू दे सर्वांना की स्पर्धा मोठी आहे आणि खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. वाडा विक्रमगड तालुका. पुढचाच बॉल पुन्हा एकदा आपला क्लास दाखवताना मात्र क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील तो मात्र झेपावतोय चेंडूवर. प्रतीक पाटील हेही खूप मोठं नाव आहे. मॅन फ्रॉम चिखले गावचा हा सुपुत्र ज्यानं चेंडूची फेकी केली. तिथनं धाव कंप्लीट झाली. 1-1 मात्र धावसंख्या वधारतीये जी जाऊन पोहोचेल ती 31-31 धावा ऑन बोर्ड. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. कुठं तरी जर पाहिलं ना तर मिड विकेटला तो फटका मारायचा होता. त्या अनुषंगाने जो प्रयत्न झाला मात्र तिथनं पडल्यानंतर अतिरिक्त थोडी उसळी आणि मग तिथनं डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत 31-31 धावा ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. तर सरासरी पाहिली तर 10.30 च्या सरासरीने जवळजवळ या धावा 31 पर्यंत जाऊन पोहोचल्या. चला चौथ्या ओव्हर करता बॉलर आणायचा आहे गोलंदाजी ट्रॅकवरनं. आजचा फायनलचा आणि अंतिमचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं बरेचसा मान्यवर वर्ग येऊन पोहोचेल या स्पर्धेकरता. सकाळीच लोकप्रिय खासदार हे म्हणजे सौराज साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिली आहे. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. तिथनं वाडा विक्रमगड तालुका 2 तालुक्यांचा समावेश असलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. 3 षटकांच्या अखेरीस 31 धावा. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे.
जाऊयात मॅच मध्ये जिथे 31 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. मात्र रोहित ठाकरे ज्याची वर्णी लागती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरना. मात्र रोहित ठाकरे जिथनं विशाल वलटे ज्याला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सध्या जो विशाल वलटेचा खेळ चालू आहे ना मैदानात तब्बल 19 धावांवर आतापर्यंत खेळतोय आणि खूप चांगली इनिंग साकारली आहे. जिथं खऱ्या अर्थानं विहान स्ट्रायकर हा संघ अडचणीत होता तिथनं मात्र त्या संघाला उभारी दिली आहे. ते नाव आहे विशाल वलटे. सज्ज होईल पहिला बॉल. इथनं रोहित ठाकरे षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज होतोय विशाल वलटेच्या विपक्षात. पहिला बॉल हाताळताना पुढचाच बॉल. बराच काय चेंडू हवे ते. वा काय झेल टिपलाय. दर्जेदार विशाल वलटेला त्यानं परतवलंय. झेल टिपणारा जो क्षेत्ररक्षक आहे प्रतीक पाटील. अप्रतिम क्वालिटी दर्जाचा एक उत्तम झेल मात्र विशाल वलटेला परतावं लागेल. फलंदाज बाद विशाल वलटे बॅक टू डक आउट. पुढे समोर रोहित ठाकरे. तोही गोलंदाज खूप चांगला आहे हे मात्र तितकंच खरं आहे. रोहित जो मात्र पुढून सज्ज होईल पुढील बॉल करता. शिलेशच्या विपक्षात खऱ्या अर्थानं त्याची सत्व परीक्षा आहे. बराचसा प्रेक्षक वर्ग संध्याकाळच्या सत्रातनं या स्पर्धेकरता पाहण्याकरता मात्र इथपर्यंत येऊन पोहोचेल. बराचसा प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. या चॅनलला बऱ्याचशा स्पर्धा आहेत ज्या वाडा तालुक्यातल्या सावली क्रिएशनच्या माध्यमातून मात्र लाईव्ह कव्हरेज केल्या जातात. तत्पूर्वी जाऊयात जिथनं विशाल वलटे बाद झालाय. बॅटर आलाय शैलेशला आपण पाहतोय. पुढचा बॉल. वा पडल्यानंतर खूप जास्त टर्न आणि मग तिथनं शैलेश जो पूर्णपणे बीट झालाय. शैलेशला फक्त सन्मान द्यायचा होता. कुठेतरी सॉफ्ट हँडलने त्याला हा फटका खेळायचा होता. मात्र पडल्यानंतर जो अतिरिक्त टर्न झाला ना तिथनं मात्र यष्टीरक्षक शुभम पाटील मान फ्रॉम सापरोंडे त्याने बाकीचं काम मात्र पूर्ण. खूप चांगला चेंडू ज्यावरनं रोहित चेंडू क्रमांक 3 पुन्हा चेक होईल गोलंदाजी मार्क वरनं. शैलेशच्या विपक्षात टवकुराचा बॅटर आहे शैलेश. त्याच्या विपक्षात इथून पुढे गोलंदाजी हाताळण्याकरता धावसंख्या जी स्कोर कार्ड वर आहे ती 31 धावा ऑन बोर्ड. पुढचा चेंडू फटका फसलाय मात्र झेलही घेतलाय. परतावं लागेल. शैलेश मोठा हादरा बसतोय तो टीम विहान स्ट्रायकर या संघाला. जिथनं जर पाहिलं तर भूपेंद्र पाटील मॅन फ्रॉम आंबेडकर गावचा सुपुत्र मात्र मैदानात उतरताना भूपेंद्र पाटीलच्या प्रति षटकारास हेमंत पाटील आणि भूषण पाटील यांच्याकडनं प्रति षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय तर भूपेंद्र करता.
आपण पाहिलंय इथनं फलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल एक धाव जी कंप्लीट केली आहे भूपेंद्रनं. या सिंगलनं मात्र धावसंख्या जी वधारती आहे 32 धावा ऑन बोर्ड. टीम विहान स्ट्रायकर या अगोदरची एक सुपर 6 मध्ये पोहोचण्याकरताची जी मॅच होती 39 धावांवर तब्बल थांबवलं तर डीएम एंटरप्राइजेस या टीमला. तर विहान स्ट्रायकरनं म्हणजे 40-45 धावा जर झाल्या तर आता समोर SB11 संघ आहे तो थांबेल का. मात्र एक चांगल्या टोटल पर्यंत जावं लागेल. खूप मोठे प्रश्न आहेत. पुढचा बॉल चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका खेळत मात्र एकच धाव. पुढचा बॉल पुढचा चेंडू ज्यावरनं झेलला संधी की षटकार येतोय. 6 धावांकरता भूपेंद्रचा हा षटकार 6. चेंडू लगेच तिकडनं द्यायचा आहे. प्लीज सहकार्य करा. जवळजवळ 3 दिवसामध्ये 2000 चेंडू लागलेत. चला आज चेंडू पाठवायचा आमच्यापर्यंत. लवकर सहकार्य करा. ते षटक समाप्त झालंय. तर 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 39 म्हणजे अजूनही इथून पुढे एक शेवटचा आणि अंतिम हाणामारीचा षटक आहे. चला घ्या लवकर 5वं षटक घेऊन त्याची मार्कवर. बिलगर गावचा हा सुपुत्र दिशांत साबळे जो गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होईल. चला मॅच स्पीडअप करायचे प्रतीक आणि टीम सहकार्य करा. निखिल भुईर खूप जास्तीचा वेळ जातोय. शेवटचा आणि अंतिमचा षटक हाताळण्याकरता मात्र इथून पुढे सज्ज होईल दिशू या टोपण नावानं ज्याची ओळख आहे तो दिशांत. मात्र गोलंदाजी मार्कवरनं पहिला बॉल घेऊन येताना हाफ ट्रॅकर होता जिथनं पडल्यानंतर कट लागली आहे. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर येणार थोडं धावत यायचंय प्लीज. कर्णधार स्वतः येत आहेत गुरुनाथ मोकाशी. लेफ्टी बॅटर डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे. त्याच्या विपक्षात दिशू जो इथून पुढे गोलंदाजी करेल. थोडी मॅच स्पीडअप करायची आहे प्लीज. एका बाजूने आपण पाहतोय भूपेंद्र ज्याच्या बॅटमधनं या अगोदरच्या ओव्हरमधनं एक शेवटच्या बॉलवरचा तो षटकार आला आणि मात्र तो नॉनस्ट्रायकर एंडवर असताना इथून एक काढून दिला जाईल की गुरुनाथ मोकाशी एखाद्या मोठ्या फटक्याकरता शॉट खेळेल हे पाहावं लागेल. तिथनं येणारा दुसरा बॉल दिशू अप्रतिम. चेंडू पडल्यानंतर खूप अतिरिक्त टर्न आणि मग तिथनं डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ झालाय. मात्र इथून पुढे शेवटचे आणि अंतिमचे 4 बॉल या पहिल्या इनिंग मधनं खेळ समाप्ती अखेरीसचा तर पाहिलं तर 4 चेंडू हाताळावे लागतील. चेंडू क्रमांक 3 तर विचार केला तर 8 ते 10 पावलांचा रनअप घेत मात्र गोलंदाज दिशू पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 3 गुरुनाथ मोकाशीच्या विपक्षात सिंगल कन्वर्ट होतीये. जिथनं संकेत होतात. संकेतनं चेंडूची फेकी केली. एक धाव कंप्लीट केली आहे. प्रत्येक खेळाडूची खऱ्या अर्थानं मेहनत दिसते टीम SB11 या टीमकडनं. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आतापर्यंत सध्या तरी मैदानात करतायत. मात्र भूपेंद्र आलाय मजबूत शरीरयष्टी असलेला
त्याच्या पाठच्या रडारमध्ये या अगोदरचा एक बॉल आला होता, तिथनं त्याने षटकार खेचला होता. मात्र दिशूची आता सत्व परीक्षा असेल त्याच्या समोर, कारण की भूपेंद्र टू दिशू या दोघांमधली ही जुगलबंदी. धावसंख्या 40 ऑन बोर्ड. पुढचा बॉल दिशू. भूपेंद्रच्या बॅट बंद 36 बळ एकवटलंय आणि हा फटका एक्झिक्यूट केलाय. भूपेंद्र पाटीलचा हा तडाखा, येतोय षटकार 6. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलीये 46. 46 धावा ऑन बोर्ड टीम विहान स्ट्रायकर. सज्ज होईल पुढचा बॉल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता. प्रतीक पाटील येतोय चेंडू पर्यंत. बॅकअपला संकेत आहे, फेकी करेल, मात्र आता धोका धोका आणि धोका. भूपेंद्रला परतावा लागेल. भूपेंद्र निराश आहे गुरुनाथ मोशीवर. फलंदाज बाद. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. टिप्पणी विकेटचा क्षेत्ररक्षक संकेत वेगानं फेकी करतोय. पुन्हा एकदा धोका झालाय. बॅटर बाद. तब्बल 48 धावा लागलाय स्कोर कार्डवर, म्हणजे 49 धावांचं टार्गेट असेल ते टीम SB 11 या टीम करता.
चला 2 बॅटर पाठवायचे टीम SB11. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज विनाविलंब चला SB11 चला 2 बॅटर पाठवायचे प्लीज घाई करा. SB11 जिथनं मॅच ला सुरुवात होईल. एका बाजूनी SB11 तर त्याच्या बाजूनी विहान स्ट्रायकर त्याच्या विपक्षात. मात्र 49 धावा करायच्या आहेत. 49 धावा करण्याकरता इथून पुढे मात्र कशा पद्धतीने त्या धावा एकवटल्या जातील हे पाहावं लागेल. चला विहान स्ट्रायकर बॉलर आणायचा बॉलिंग मार्कवर ना. तिथनं शुभम पाटील आणि रोहित ठाकरे ही ओपनिंग पेअर ओपनिंग जोडी जी मैदानात दाखल होतीये. टॉप 3 मध्ये पोहोचण्याकरताची ही लढत. जो पहिला संघ जो टॉप 3 मध्ये दाखल झालाय आजच्या दिवसात आपण जर पाहिलं कुणबी 11 संघ सकाळी टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचला. त्यानंतर टीम ओम स्ट्रायकर हा संघ जाऊन पोहोचला. त्यानंतर ही तिसरी लढत सुपर 6 मधली आपण टॉप 3 मध्ये जाण्याकरताची. कोणता संघ टॉप 3 चे ते तिकीट काढेल. मात्र गोलंदाजी मार्कवरनं इथून पुढे सज्ज झालाय समीर विशे जो सज्ज होतो इथून पुढे 49 धावांचं जे टार्गेट आहे. चला लवकर 2 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर डिपेक्सच्या कव्हर कडे आपण शैलेशला पाहतोय. तिथनं जर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक जवळजवळ काऊ कॉर्नरच्या आसपास जो मनीष वलटे मात्र निराश केला आजच्या दिवसातनं बॅटिंग मधनं. खऱ्या अर्थानं त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याला बाद व्हावं लागलं. तदनंतर मात्र सातत्यानं विकेट गेल्या. मात्र 49-48 पर्यंत मजल नक्की मारली. आता त्या धावा थांबवण्याकरताचा हा प्रयत्न असेल इथून पुढे. गोलंदाजी मार्कवरनं समीर विशेष सज्ज होतोय या ओव्हरमधनं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता. पहिला बॉल शुभम पाटीलचा हा तडाखा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय मनीष वलटे. गोल्डन डकचा झालाय शिकार. शुभम पाटील बॅक टू डग आउट. विकेट क्रमांक 1. ऐकूयात संगीत डीजे. चला लवकर घाई करा. टीम SB11 एका बाजूने आपण जर पाहिलं तर SB11 संघाचा विचार जर केला तर मग हेमंतजी रिकामे असतील. तदनंतर कुंदनजी गवाळे, निखिलजी घागस आणि रणजितजी जोगमार्गे यांचा संघ एका बाजूने. तर विहान स्ट्रायकर संघ जो मनोजजी वलटे यांचा संघ आपण पाहतोय. तदनंतर पाहिलं तर 15 टीमचा समावेश या स्पर्धेतनं. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय प्रतीक पाटील मॅन फ्रॉम चिखले गावचा हा सुपुत्र प्रतीक पाटील सज्ज होईल बॅटिंग करता. त्याच्यावर आता मात्र जबाबदारी आहे. तो प्रतीक पाटील इथून पुढे फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. प्रतीकचा जर विचार केला तर TDRF ठाणे डिझास्टर रेस्क्यू फोर्स या फोर्समध्ये कामाला आहे आणि आपला जॉब प्रपंच संसार सांभाळून मात्र क्रिकेट करता पसंत आणि मात्र मैदानात न आलाय आज समोर SB11 टीमकडनं खेळताना. पुढचाच बॉल स्वतःचा बचाव करत कुठेतरी
सॉफ्ट हँडलनं हा फटका खेळला. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर क्षणचित्र काहीतरी वेगळं असतं. मात्र एक धाव जी अर्जित केली जाते. धावांचा श्री गणेशा होतोय. जिथनं समीर विषय बॉलिंगला आलाय ना मात्र थोडासा प्रेशराईज करायचा प्रयत्न करतोय. जिथनं शुभमला परतवला पहिल्या बॉलवरनं गोल्डन डकचा शिकार तो देखील झाला. त्यानंतर प्रतीकाला ही दुविधा मनस्थितीतनं कुठेतरी फटका त्यांना तो खेळला आणि मात्र सिंगल कन्वर्ट केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल समीर विषय गोलंदाजी मार्कवरनं. षटक क्रमांक 1 जे प्रगतीपथावर असताना मॅटेटे पॉवर प्ले मधनं ही गोलंदाजी जी चालू आहे सध्या. डावकुऱ्याचा बॅटर समोर रोहित ठाकरे. गोलंदाजी खूप चांगली केली रोहितनं. आता मात्र खऱ्या अर्थानं तो बॅटिंग करता आलाय आणि बॅटिंग करताना मात्र आता कशा पद्धतीने ती बॅटिंग केली जाईल. सज्ज होईल रोहित ठाकरे ऑन अ बॅटिंग मार्कवर. चला खूप जास्तीचा वेळ जातोय. टीम विहान स्ट्रायकर सहकार्याची अपेक्षा आहे हे लक्षात असू द्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ज्याला खूप लवकर पिक केलंय पाठवलंय खूप दूरवर येतोय षटकार रोहित ठाकरे चा. हा 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक डीजे. प्लीज सहकार्य करा. सातत्यानं चेंडू कंपनी जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा लगेच दिला जातो. प्लीज चेंडू पाठवा तिकडनं. सतत या मैदानावर कितीही स्पर्धा होऊ देत लगेच चांगलं सहकार्य हे सातत्यानं होत असतं. मणिनाथ कंपनी जे आपण पाहतोय. चेंडू पाठवा तिकडनं लवकर. जो षटकार आलाय या षटकाराच्या मदतीने जी धावसंख्या तब्बल 7 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचली. रोहित ठाकरेला आपण एका बाजूने पाहतोय. मात्र ओपनिंग करता आला पहिल्या बॉलवरनं शुभम बाद झाला. तर शुभम बाद झाल्यानंतरचा कोणताही प्रेशर त्यांना मात्र स्वतःवर घेतला नाहीये. चेंडू द्यायचा आहे मैदानात. मात्र जर पाहिलं तर तो षटकार आला रोहित ठाकरेच्या बॅटमधनं. हॅलो पुढचा बॉल शांत ठेवलाय. बॅकअपला मनीष त्यानं चेंडूची फेकी केली. धावसंख्या 8. त्याला मॅच स्पीडअप करायची आहे. एक षटकाचा खेळ संपला. एक विकेटच्या मोबदल्यात 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना मात्र 49 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. 8 धावा लागली आहे स्कोर कार्डवर म्हणजे येणारे बॉल 24 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल. म्हणजे प्रति ओव्हर मागे जर सरासरी पाहिली ना आपण तर जवळजवळ 10ची सरासरी आहे. नो डाऊट या वाडा तालुक्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो विशाल वल्टे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल. विशाल वल्टे वंडर स्पोर्ट्स
हे शॉप आहे कडूस या ठिकाणी. मात्र या स्पर्धेकरता त्याच्याकडनं ही एक आकर्षक बॅट जी देण्यात आली आहे. वंडर स्पोर्ट्स विशाल वल्टे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करता ते पारितोषिक असेल आकर्षक बॅट जे दिले जाईल. खऱ्या अर्थानं सातत्यानं मोठ्या मोठ्या स्पर्धांपर्यंत हे विशाल वल्टेचं देखील सहकार्य असतं. मात्र आपल्या समाजाकरता मात्र या लीग करता फक्त या वर्षीच्या हंगामातनं ही पहिली जी स्पर्धा ही खेळताना आपण त्याला पाहतोय. कारण की गाव क्रिकेट जवळजवळ बंद केले विशाल वल्टेने. पुढचा बॉल लगेच रिव्हर्सचा फटका स्विच हिट मात्र दाखवून दिलाय आपला क्लास. चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय रोहित ठाकरेच्या बॅटमधनं. चौकार 4. थँक्यू डीजे. धावसंख्या 12 लागली आहे स्कोर कार्डवर. पहिल्या बॉलवरनं स्विच हिट आणि त्यानं त्याचे इरादे स्पष्ट केलेत खऱ्या अर्थानं. तो रोहित ठाकरे. पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल वल्टे. जिथनं एक चौकार मारला ना त्यानंतर शांत ठेवलं. विशालनंही दाखवून दिलंय खऱ्या अर्थानं की जर तू एखादा मला चौकार खेचू शकतो तर मीही तुला डॉट बॉल घेऊ शकतो. हेच सध्या मैदानात दिसतंय आपल्याला. तत्पूर्वी पुढचा बॉल चेंडू क्रमांक 3-12 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना पुढचा बॉल मात्र धोका झालाय. फलंदाज बाद प्रतीक पाटील एक मोठा हादरा बसतोय. एक चोरटी धाव घेण्याचा तो प्रयत्न आणि मग तिथनं बाद व्हावं लागलंय. चेक करायचंय का? ओके. रिव्ह्यू पंचांकडनं आहे का? पंचांचा रिव्ह्यू आहे का प्रदीप सर? पंचांचा रिव्ह्यू आहे चेक करण्याकरता म्हणजे पंचांनी सांगितलंय. खऱ्या अर्थानं या स्पर्धा पाहतोय 15 टीमचा समावेश आणि कुणबी 11 जो राहुलजी पाटील यांचा संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. तदनंतर जर पाहिलं तर ओम स्ट्रायकर या संघाचे संघ मालक हार्दिकजी पावडे यांचा संघ आपण पाहतोय. तदनंतर SS फायटर हा संघाचे संघ मालक रिव्ह्यू चेक करताना इथे कोणताही खेळाडू अतिरिक्त खेळाडू किंवा मग संघ मालक यांनी इथे येऊ नये प्लीज. हे लक्षात असू द्यात. आपण पहिल्या दिवसापासून हा नियम सांगतोय. थर्ड अंपायर चेक करतायत हसमुखजी पाटील. तदनंतर SB 11 हा संघ जर आपण पाहिला नॉट आउट.
तिथनं प्रतीक पाटील ज्याला आपण पाहतोय ऑन बॅटिंग मार्क वरनं सज्ज होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 13 धावा. विशाल वलटे सज्ज होईल प्रतीक पाटीलच्या विपक्षात विशाल वलटे. चांगला बॉल च्यावरनं फक्त एका धावे करता 1 धावेने धावसंख्या 14. 4 बॉल विशाल वलटेने आतापर्यंत हाताळले. तर 4 चेंडूचा विचार केला ना विशालचा तर फक्त त्यानं 6 धावा खर्ची केला. ते किफायती गोलंदाजी टीम करता. एक पहिला रोहितचा तो चौकार वगळता मात्र त्यानं पूर्णपणे शांत ठेवलंय एका बाजूने. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. रोहित ठाकरे त्याच्या विपक्षात मात्र सज्ज होईल. पुढचा बॉल 14 या धावसंख्येवर धावसंख्या असताना 49 पर्यंत पोहोचायचं आहे. एका हातानं हा फटका कन्वर्ट केलाय. शैलेश त्या ठिकाणी आहे. चेंडू फिकी करेल. रिले थ्रो मार्फत हा चेंडू पोहोचतोय गोलंदाजापर्यंत. तर पाहिलं तर 1 धाव कन्वर्ट होती. पुन्हा एकदा 15 धावा ऑनबोर्ड स्कोर कार्डवर लागलात. प्रतीक आणि रोहित ठाकरे सध्या कोणत्याही प्रकारचे विकेट न देता मात्र सिंगल डबलला जास्त महत्त्व दिलं जात आहे. विशाल वलटे हा गोलंदाज आहे. त्याच्या विपक्षात मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण आहे आणि मग त्याकरता थोडासा बचावात्मक खेळ मात्र या 2 बॅटरकडनं होतोय. हेच सध्या मैदानात न दिसतंय. मात्र अंतिमचा आणि शेवटचा बॉल विशाल वलटे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचा होता. मग फाईन लेग किंवा स्क्वेअर लेग या क्षेत्रातनं ट्रॅव्हल करायचं होतं बॉलला. जिथनं डॉट बॉलची होती या उद्घोषणा. या डॉटनं धावसंख्या 15 या धावसंख्येवर मात्र स्थिमित असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा स्कोर कार्डवर असतील. म्हणजे स्कोरर आम्हाला सांगतील येणारे पुढचे 18 बॉल आणि 18 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहे तिथून पुढे 34. म्हणजे जी सरासरी 10.30 ची होती ती सरासरी आता जवळजवळ 11 झाली आहे. येणारे बॉल 18 आणि 18 मध्ये 34 करायचे. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. प्रत्येक षटकामागे जर टीम मीटिंग होणार असेल तर खूप जास्तीचा वेळ जातोय. प्लीज पंचांकडनं वॉर्निंग येते. मी सातत्यानं म्हणतोय वेळ मित्रांनो कोणासाठी थांबत नसतो. चला घाई करायची आहे प्लीज. विहान स्ट्रायकर टीम मात्र आता स्वतः कर्णधार ज्याच्यावर जबाबदारी येऊन ठेपली आहे इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता विशाल वलटे कानमंत्र देताना तिसरं षटक जे हाताळण्याकरता सज्ज होईल गुरुनाथ मोकाशी यांना आपण पाहणार आहोत. चला मॅच स्पीडअप करायचे प्लीज. पंचांकडनं ही वॉर्निंग वारंवार येत आहेत. सज्ज होईल. मात्र गुरुनाथ मोकाशी इथून पुढे सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. येणारे बॉल 18 आणि 18 मध्ये 34 हे समीकरण आहे. मॅचला रंगत आहे. मॅच खऱ्या अर्थानं 2 टीमकडनं ऑन आहे हे मात्र तितकंच खरं आहे. चला मॅच स्पीडअप करायची आहे. जवळजवळ बराचसा उशीर मात्र झालाय. जवळजवळ 2:45 चे मात्र वाजलेत. इथून पुढे गुरुनाथ मोकाशी. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. डॉट बॉल येणारा एक डॉट बॉल खऱ्या अर्थानं प्रेशर टाकेल तो टीम SB11 या टीमवर. रोहित ठाकरे संघर्ष करतोय. जिथे एखादा बॉल खराब भेटतोय चौकार खेचतोय मात्र त्याच्या विपक्षात डॉट चेंडूही सातत्यानं हाताळले जात आहेत. सज्ज होईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रतीक आणि रोहितची ही जोडी सध्या मैदानात खेळताना. गुरुनाथ मोकाशी लवकर हातानं गोलंदाजी करताना. पुढचा बॉल 40+ आहे मात्र त्याच्या विरोधात आता मात्र आक्रमण केलं जाईल. चेंडू पाठवला जाईल. सीमारेषा पार येतोय रोहित ठाकरेच्या बॅटमधनं. षटकार 6. चेंडू आलाय. गुरुनाथ मोकाशी क्रिकेटचा खूप जास्त अनुभव आहे त्याच्या पाठीशी
आणि रोज सकाळी या मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. मग नितीन शिंदे असतील किंवा गुरुनाथ मोकाशी असतील, हे मैदान खेळण्याकरता कसं एकदम चांगल्या पद्धतीनं क्वालिटी दर्जाचं क्रिकेट होण्याकरता खूप प्रयत्न या स्पर्धेकरता देखील त्यांचे आहे. मुलाचा सहकार्य सातत्यानं म्हणजे क्रिकेटचा खूप अनुभव आणि या क्रिकेटवर खूप सारं क्रिकेट गुरुनाथ मोकाशी खेळलाय. मात्र इथून पुढे सज्ज होईल. गुरुनाथ मोकाशी पुन्हा एकदा सज्ज होईल. रोहित ठाकरे मॅन फ्रॉम कांधरे गत 2 वर्षामध्ये चांगला क्रिकेट सातत्यानं खेळत आलाय. पुढचा बॉल बॅक टू बॅक, मात्र पुढचा आणखीन एक खूप दूरवर पत्रा बजाव शॉट येतोय. षटकार 6 रोहित ठाकरेच्या बॅट बंद 6 धावांकरता. क्रिकेट आपण मैदानात सध्या पाहतोय. रोहित ठाकरे मात्र 2 षटकार खेचत या सामन्याला आपल्या बाजूने झुकवलंय. हॅट्रिक करता नामी संधी आहे. एका बाजूनी यंगस्टर खेळाडू उभा आहे, मात्र एका बाजूने अनुभव आहे. मात्र सध्या अनुभव त्याच्यावर कुठेतरी. पुढचा बॉल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक त्याच्यामध्ये गॅप काढण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता रोहित ठाकरे, मात्र प्रतीकनं नाकारलंय त्या धावे करता. एकच धाव एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलनं धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 28 धावा ऑन बोर्ड. अजूनही जर विचार केला तर येणारे बॉल 14 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. मॅच रफ अँड टफ आहे. मॅच अजून दोन्ही टीमकडे ऑन आहे. बॉल 14 आणि धावांची गरज आहे 21. गुरुनाथ मोकाशी जितना बॉलिंगला आला असं वाटलं होतं की थोडासा हवी होईल, मात्र कुठेतरी रोहित ठाकरेचे ते 2 षटकार मात्र प्रेशर क्रिएट करतायत ते टीम विहान स्ट्रायकर या संघावर. मात्र इथून कमबॅक करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखादा विकेट इथून जर गेला तर मात्र थोडासा बॅकफुटला जाईल का, तर टीम SB11 मात्र प्रत्येक एका बाजूने आहे. प्लीज थोडी घाई करा, मॅच स्पीडअप करायची आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल गुरुनाथ मोकाशी. प्रतीक पाटीलच्या विपक्षात मॅन फ्रॉम कोणसई कवसा हा सुपुत्र गुरुनाथ. पुढचा बॉल प्रतीक आपला क्लास दाखवताना आपल्या डगआउटच्या वरून मारलेला हा दर्जेदार षटकार गुरुनाथ मोकाशीवर हावी ठरलाय. येतोय षटकार 6. धावसंख्या तब्बल 34 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचली आहे. तिकडनं बॉल लगेच द्यायचे तर आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. बॉल जसा डगआउटच्या मागे गेला, 2 संघमालक स्वतः तिकडे गेलेत. हे म्हणजे रिकामे आणि कुंदनजी गव्हाळे तो बॉल आणण्याकरता. त्यांना पण तोच बॉल घ्यायचा आहे कदाचित. चला जाऊयात मॅचमध्ये, जिथे मॅचमध्ये सुरुवात होती. जिथनं आपण पाहिलं तर प्रतीकनं देखील षटकार खेचलाय गुरुनाथ मोकाशीच्या विपक्षात. पुढचा बॉल सज्ज होईल. पुढचा चेंडू, वाह, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा देखील फटका स्क्वेअर लेग वरनं येतोय. प्रतीक पाटीलचा हा षटकार 6. पहिलं षटक हाताळलं समीरनं, धावा खर्ची केल्या त्यानं 8. तदनंतर विशाल वल्टेने षटक हाताळलं, 7 धावा खर्ची केल्या. आणि या दोघांची जितकी टोटल होणार नाही तितक्या धावा खर्ची केल्या गुरुनाथ मोकाशीनं. तब्बल 25 धावा दिल्या. मात्र बॅकफुटला टाकलं टीमला आपल्या विहान स्ट्रायकरला. मात्र ड्रिंक्स ब्रेक झालाय. ड्रिंक्स ब्रेक नंतर मात्र आता कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल, नो डाऊट मॅन फ्रॉम विशाल वल्टे कुडूस गावचा हा सुपुत्र मात्र इथून पुढे गोलंदाजीला सज्ज होईल. आणि येणारे बॉल असतील 12. स्कोरर दर्शवतायत 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 9 धावांची. मात्र मॅच होती कुठे, मॅच गेली कुठे, मॅच आली कुठे. 12 बॉल आणि 9चं हे समीकरण असताना मात्र सज्ज झालाय विशाल वल्टे. एका बाजूने जो रोहित ठाकरे ओपनिंग करता आला ना, तो मैदानात तग धरून राहिला. रोहित ठाकरे येणाऱ्या प्रत्येक खराब बॉलवर षटकार किंवा चौकार खेचत राहिला एका बाजूने. आणि एका बाजूने जर पाहिलं तर
प्रतीक त्याला साजेशी अशी साथ मात्र मैदानात देत राहिला. मात्र सिंगल डबल षटकार चौकार हे सातत्याने येत राहिले आणि मग इथून पुढे मॅचला थोडंसं सोपं करताना येणारे बॉल 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असताना रोहित ठाकरे हा मात्र सज्ज झालाय. रोहित ठाकरे खऱ्या अर्थानं येत्या 2 ते 3 वर्षामध्ये खूप चांगलं प्रदर्शन सातत्यानं आपल्या गाव संघातनं देखील राहिलंय. विदाऊट प्रॅक्टिस खेळतोय या वर्षीच्या हंगामातनं रोहित ठाकरे. सध्या जॉब सुद्धा करतोय घनसोली या ठिकाणी. मात्र विदाऊट प्रॅक्टिस आपल्या या मॅचेस करता सातत्याने येत असतो आणि या वर्षीच्या हंगामातनं कमालीचं प्रदर्शन जिथनं SB11 संघानं त्याच्यावर वर्णी लावली त्याच्यावरचा तो दाखवलेला विश्वास त्या विश्वासाला पात्र ठरत. पुढचा बॉल सॉफ्ट हँडलनं खेळलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉलिंग असेल का? हो नाही. थांब करता करता दुसरी ती रिस्क घेतली आहे. मात्र धावा कंप्लीट होतील 2 या 2 खूप चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते या. मात्र येणारे बॉल 11 चेंडू आणि आता 7 धावांची आवश्यकता इथून पुढे असेल. पुढचा बॉल मात्र हा खऱ्या अर्थानं नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. सी मारेशा पार येतो चौकार. ऐकूयात एक सुमधुर संगीत. टीज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहित ठाकरेच्या विपक्षात. रन रेटवर आहे हेही लक्षात असू द्यात. टॉप 2 मध्ये येणाऱ्या 2 टीम करता मात्र फायदा असेल. तत्पूर्वी सज्ज झालाय. पुढचा जर विचार केला तर अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधनं. पुढचा बॉल प्रतीक पाटीलला आपण स्ट्राईकवर पाहतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 47 म्हणजे अजून 2 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल 9 आणि 2 धावांची गरज असताना सिंगल. इथून पुढे विजयाकरता फक्त 1 धावेची आवश्यकता असेल. रोहित ठाकरेला आपण पाहतो स्ट्राईकवर. तिथनं विशाल वलटे. पुढचा बॉल षटक क्रमांक 4 हाताळताना मात्र शेवटचा बॉल मात्र इथनं विजयी संपादन केलाय तो टीम SB11 या संघानं. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील तर टीम SB11 करता. मात्र या ठिकाणी मुख्य मंचावर योगेशजी पाटील सुद्धा येऊन पोहोचलेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचंय ज्यानं 2 विकेट घेतल्या. तब्बल वैयक्तिक बॅटिंग करताना 35 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आणि 2 विकेट ज्यानं घेतल्या तो रोहित ठाकरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला रोहित ठाकरे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचंय. या ठिकाणी मुख्य आपण पाहतोय या ठिकाणी डॉक्टर भाई वलटे साहेब सुद्धा उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. मुख्य मंचावर मी त्यांना येण्याची विनंती करेन. डॉक्टर भाई वलटे साहेब प्लीज वेलकम.
या ठिकाणी सुरेशजी पष्टे यांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. सो रोहित ठाकरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली इनिंग त्यानं साकारली. 2 धावा 2 विकेट आणि 35 रन ज्याच्या बॅटमधनं आल्या तो रोहित ठाकरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच.